आज सकाळ सकाळी तुमच्या भावाला मम्मी म्हणे पवन आज गहू वाळू घालायचे म्हणे. चल म्हणलं ठीक आहे, लगेच गहू वाळू घातले. मग तुमच्या भावाला दुकानात जायचं होतं. तुमचा भाऊ घराच्या बाहेर पडला आणि घराच्या बाहेर पडल्या पडल्या इतकं ऊन होतं की पुरं हाल बेहाल झालं. जसं रोडवर पोहोचलं तसे तुमच्या भावाला इतके अंगाला चटके लागायला लागले. म्हणलं दुकानात गेल्यावर थोडीफार हवा लागल, पण दुकानात पण गरमीच व्हायला लागली. तुमचा भाऊ 5 वाजेपर्यंत दुकानात बसला आणि त्यानंतर तुमच्या भावाला त्याचा मित्र भेटला. यश भाऊ आपली मजा घेत बसला होता. म्हणलं थांब तुला व्हिडिओ मध्ये घेतो भाऊ. नको यार म्हणे, मी जातो म्हणे. मग ते तिथून चालला गेला आणि त्याच्यानंतर तुमच्या भावाला रस्त्याने जाताना लाकडाची गाडी दिसली. म्हणलं ठीक आहे, ती गेली नाही तर लगे लोखंडाची गाडी आली. म्हणलं चला ठीक आहे, लोखंड जात नाही तर लगे खेळण्यातली जेसीबी आली. म्हणलं आता याच्यासोबत मी खेळावा का? ठीक आहे, तुम्हाला भाऊ डायरेक्ट आला घरी आल्या तुमच्या भावाला कूलर भरायचं होतं. त्याच्यामुळे तुमच्या भावानं सगळ्यात पहिले तर नळी लावली, कूलर भरणं चालू केलं. आता पवन काय पहिल्यांदाच कूलर नव्हतं भरत, रोजच भरतो. त्याच्यामुळे कूलर भरलं, लगेच झाडांना पाणी दिलं. झाडांना पाणी दिलं म्हणलं आता झाडांना पाणी दिलंय तर आंघोळ पण घालून टाकू. मग तुमच्या भावानं झाडांना आंघोळ घातली. झाडांना आंघोळ घातल्यानंतर झाडांना विचारलं की उन्हात आरच तुम्हाला आंघोळ घातल्यावरती कसं वाटतंय? ते म्हणे पवन भाऊ तुम्हीच आमचे भाऊ आहे, लय भारी काम केलं म्हणतो तुम्ही. आता कूलर मध्ये पाणी भरलं होतं तर म्हणलं थोडी हवा खाऊन घेऊ. संध्याकाळी तुमचा भाऊ दुकानात जात होता, त्याला रस्त्यात एवढी ट्रॅफिक दिसली. म्हणलं त्या ट्रॅफिक मध्ये जर आपली गाडी अडकली असती तर आपला जीवच गेला असता म्हणलं. मग काय घरी आल्यावर सगळ्यात पहिले तर आईस्क्रीम खाल्ली. माऊ कशी म्हणते बघा. मामा मला भेटायला ये. आय लव्ह